रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृहामध्ये 100 हार्मोनियम एकाच वेळी वाजतानाचा अनुभव रत्नागिरीकरांनी घेतला। अतिशय भव्य दिव्य आणि आगळा वेगळा असा कार्यक्रम रत्नागिरीत साकार झाला। रत्नागिरीकरांनी या कार्यक्रमाला हाऊसफुल गर्दी केली होती। फक्त रत्नागिरी शहरातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या दोन्ही टोकापासून रसिक हा कार्यक्रम ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते। आज 21 सप्टेंबरला पंडित गोविंदराव पटवर्धन यांची जन्मशताब्दीचा औचित्य साधून आम्ही शतसंवादिनी च्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त हार्मोनियम वादकांनी त्यांना मानवंदना दिली। आज रसिकांचा पण त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि त्याला उदयराज सावंत यांची एक अद्ययावत साऊंड सिस्टीम, अमरेश सावंत यांचं अप्रतिम स्टेज डिझाईन या गोष्टी वैशिष्ट्य ठरलं त्याला। माझे मित्र अनंत जोशी आणि मित्र चैतन्य पटवर्धन यांच्याकडून शतसंवादिनी नावाचा कार्यक्रम आज रत्नागिरीमध्ये सादर करण्यात आला। 3.5 तास लोकांना अतिशय मंत्रमुग्ध करून अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना ऐकवण्यात आल्या आणि हार्मोनियम बद्दलचं प्रेम आणि आपुलकी बद्दल या माणसाने जे प्रयत्न केलेले त्यासाठी फार त्यांचं अभिनंदन करतो। आता तुम्ही म्हणाल की सिम्फनी म्हणजे काय? तर सिम्फनी हा एक संगीत प्रकार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पण संलग्न सुरावटी अनेक वाद्यांवर एकाच वेळी वाजवल्या जातात आणि श्रोत्यांना संमोहित करणारा परिणाम साधला जातो। ही सिम्फनी यावेळी रत्नागिरीतील रसिकांना पहिल्यांदाच ऐकायला मिळाली। महत्वाची गोष्ट म्हणजे ही सिम्फनी हार्मोनियम या एकाच वाद्यावर 100 वादकांकडून अनुभवता आली। संगीतात असा प्रयोग अतिशय दुर्मिळ असतो। केवळ यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह तुडुंब भरलेलं होतं। या कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे उदयराज सावंत यांनी 120 पेक्षा जास्त माईकचा वापर या ठिकाणी केला होता। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।